राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात सुपरफास्ट आढावा। शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळावा आणि सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी इस्लामपूर सांगली मार्गावरती काँग्रेसनं आंदोलन केलं। सांगलीवाडीच्या टोलनाक्याजवळ काँग्रेसने काही काळ रास्ता रोको देखील केला। दरम्यान आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमचे खासदार अझरुद्दीन ओवैसी यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। लातूरमधल्या प्रभाग क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये ओवैसींना आज पदयात्रा त्यांनी काढली। प्रत्यक्ष मतदारांची भेट घेत ओवैसींनी प्रचार फेरी देखील काढली। येत्या सोमवारी म्हणजे 17 एप्रिलला लातूरच्या महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे। धुळ्यामध्ये दुचाकी ट्रकच्या धडकेनंतर ट्रकने पेट घेतलेला आहे। या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला तर ट्रकमध्ये दोघेही जखमी झालेले आहेत। मुंबई आग्रा महामार्गावरती वरखेडी फाट्याजवळ पहाटे 3च्या सुमारास ही घटना घडली। या दुचाकीने ट्रकला समोरून धडक दिली। यामध्ये दुचाकी स्वार जागीच ठार झालाय, मात्र दुचाकी ट्रकमध्ये अडकली आणि तिचं घर्षण झालं, त्यामुळे ट्रकने पेट घेतला आणि त्यानंतर धुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने त्या ठिकाणी दाखल झाला आणि त्यांनी आग विझवली। हा ट्रक ग्वाल्हेरहून बटाटे घेऊन मुंबईकडे येत होता। अपघातानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जानवडीमध्ये पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केलेली आहे। या प्रकरणी 42 वर्षीय आरोपी गणेश बोंडवेंवरती चतुश्रृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। आरोपी पती गणेश बोंडवेने दुसरं लग्न केलंय आणि त्याच वादातून त्याने पहिल्या पत्नीची हत्या केली। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पांगरे गावात भैरवनाथ यात्रेमध्ये शेंडीने 12 गाड्या ओढण्यात आल्या। चैत्र शुद्ध पंचमीपासून पांगरे गावच्या यात्रेला सुरुवात होते। या यात्रेतील महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे 12 गाड्या ओढण्याचा। महादेव तोबरे आणि राजेंद्र गुरव यांना हा मान मिळतो। 12 गाड्या ओढण्याच्या आधी 9 दिवस ते कडक उपवास करतात आणि मग 12 गाड्या ओढण्याचा थरार पार पडतो। ही दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक गर्दी करतात। नगर जिल्ह्यातील राहातामध्ये वीरभद्र आणि मायंबा यात्रा नुकतीच पार पडलेली आहे। हनुमान जयंतीपासून पुढचे 2 दिवस हा यात्रोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा होतो। राजा वीरभद्राला जे नवस करतात ते गळवंतीला गळी लावतात आणि यावर्षी 1,500 महिला आणि 300 पुरुष गळी लावण्याचं मंदिर समितीने सांगितलेलं आहे। रथाच्या दोनही बाजूला तराजू बनवला जातो आणि दोनही बाजूला गळी लावणारे भाविक लटकतात। दोर घेऊन खाली उभे राहतात। सारथी भाविकाला ओढत रथाला प्रदक्षिणा घालतात। गेल्या अनेक वर्षांपासून हा थरार सुरू आहे, मात्र आजपर्यंत एकाही भाविकाला गळी लागल्याने इजा झाल्याची दुर्घटना घडलेली नाहीये। हे आश्चर्य आहे। अकोला जिल्ह्यातील सौदळा येथील दुर्गामाता म्हणजेच मरीमायची यात्रा काल पार पडलेली आहे। या यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे। महाराष्ट्रासह गावालगतच्या मध्य प्रदेशातून हजारोंच्या संख्येने भाविक या यात्रेमध्ये हजेरी लावतात। बोकडबळींच्या कुप्रथेसाठी ही यात्रा ओळखली जाते, मात्र 6 वर्षांपूर्वी जनजागृतीमुळे ही कुप्रथा थांबवली गेली आहे। मात्र अजूनही ही कुप्रथा या यात्रेत सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। रिंगणीच्या काठ्यांवरती भक्तांनी घातलेलं लोटांगण, शरीरात तारांचा गळ टोचून घेणं अशा अनेक प्रथा यामध्ये पाहायला मिळतात। काश्मीरमधल्या सीआरपीएफ जवानांचा धीरोदात्तपणा दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। काश्मीरचे फुटीरतावादी सीआरपीएफच्या जवानांशी करत असलेलं गैरवर्तन पाहून प्रत्येक भारतीयाच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही। 9 एप्रिलचा काश्मीरच्या पुलवामा भागातील हा व्हिडिओ असल्याचं समोर येत आहे। पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरून परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी चक्क लाथाबुक्क्यांनी मारल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय। विशेष म्हणजे एवढा अपमान सहन करूनही हातात AK-47 असलेले देशाचे रक्षणकर्ते शांत पाहायला मिळाले। ते कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देत नव्हते, कारण दुश्मनाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या भारतीय जवानांना नागरिकांना हात न लावण्याची शिकवण दिली जाते। फुटीरतावाद्यांसाठी हेच खरंच चोख प्रत्युत्तर म्हणायला हवं। नवी दिल्लीत दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण करण्यात आलं। ऑलिम्पिक वारी करणारी जिम्नास्ट दीपा कर्माकर, कुस्तीपटू साक्षी मलिक, शेफ संजीव कपूर यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आले। बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभय देओलने फेअरनेस क्रीमची जाहिरात करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांची सोशल मीडियावरती खिल्ली उडवली आहे।
शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, विद्या बालन, जॉन अब्राहम यांचे जाहिरातींचे फोटो टाकत थेट त्याने हल्ला चढवलाय. फेअरनेस क्रीमच्या जाहिराती आड काळा गोरा असा भेद निर्माण केला जातोय आणि त्याचमुळे कलाकारांनी त्यात पडू नये असा सल्ला तो देतोय. सध्या सोशल मीडियावरती अभय देओलच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे. वयाच्या 94व्या वर्षी प्रख्यात अभिनेते दिलीप कुमार यांनी चक्क फेसबुकवरती एंट्री घेतली आहे. नेहमी ट्विटरवरती सक्रिय असणाऱ्या दिलीप कुमार यांनी फेसबुकवरून आपली तब्येत ठणठणीत असल्याचं सांगितलेलं आहे. इतकंच नाही तर चहा पितानाचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय. त्यामध्ये दिलीप कुमार, त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो या देखील त्यांच्याबरोबर आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांच्या तब्येतीत चढउतार होत आहेत. अनेक वेळा काही अफवा देखील उडवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दिलीप कुमार यांनी आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक हे नवं माध्यम सुरू केलं आहे.